आपण ऐकत आहात गोष्ट जादूचं घड्याळ. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तिथं चारही बाजूनी डोंगर आणि जंगलांनी वेढलेलं एक बेट होतं. या बेटावर एक प्राथमिक शाळा होती, जिथं त्या बेटावरची सर्व मुलं शिकत असत. त्या मुलांपैकी एक मुलगा होता टॉम, जो नेहमीच अभ्यासापासून दूर राहायचा प्रयत्न करायचा आणि नेहमी वर्गात उशिरा यायचा आणि नेहमी रॉबर्ट सरांच्या शिव्या खायचा. एक दिवस टॉम वर्गामध्ये उशिरा आला तर रॉबर्ट सर म्हणाले, टॉम, तू दररोज उशिरा येतोस. सांग, काय अडचण आहे तुझी? तुझं अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नाही. मी तर तुला सांगून सांगून दमलो. बोल, आता काय करू? वर्गातला एक मुलगा जॅक बोलला, सर, हा टॉम घरातून तर लवकर येतो, पण वाटेत मुलांबरोबर खेळत असतो, म्हणून उशीर होतो. तर सर बोलले, बोल टॉम, तू खेळतोस? चाल, जाऊ दे. कालचा धडा पाठ केलास? ऐकवतो. टॉमनं डोकं खाली केलं आणि काहीच नाही बोलला. टॉम, जा टेबलावर कोंबडा बन. तुझ्यासाठी हीच शिक्षा आहे. टॉम रडत रडत कोंबडा झाला आणि मुलं त्याच्याकडे पाहून हसू लागली. आज त्याचा इतका अपमान झाला की तो सर्वांशी नजर चोरू लागला आणि कोणाशीही काहीही बोलत नव्हता. अभ्यासामध्येही तो लक्ष देत नव्हता. एके दिवशी टॉम घरातून शाळेत जात असताना वाटेत त्याला एक ससा दिसला. तो ससा इतका सुंदर होता की तो त्याच्या मागे बेटाच्या जंगलात गेला आणि जंगलाच्या खूपच आत गेला. तेव्हा त्याला समोर एक गुहा दिसली. टॉम घाबरून बडबडत बोलू लागला, अरे, मी इथे कुठे आलो? इथे तर समोर गुहा आहे. त्यात आत काय आहे ते पाहूया. कदाचित ससा इथे येऊन लपला असेल. जसा टॉम आत शिरतो, अचानक आत पाहून आश्चर्यचकित होतो. त्या गुहेत आता खूप प्रकाश पडलेला होता आणि बरेच साधू बसलेले होते, जे देवाची उपासना करत होते. त्यातले एक साधू, ज्यांचं नाव एमेलिया आहे, ते बोलले, ये बाळ, ये. बोल, काय पाहिजे तुला? टॉम म्हणाला. काही नाही साधू बाबा, मला काहीही नको आहे. साधू बोलले, प्रिय पुत्र, जो येथे येतो त्याला अवश्य काही ना काही मिळतं. आम्हाला माहित आहे की तुझे मन अभ्यासात लागत नाही. हे घे बाळा, मी तुला एक घड्याळ देतो. हे एक जादुई घड्याळ आहे आणि जर तू ते तुझ्या हातात बांधून चांगले मन लावून अभ्यास केलास किंवा इतर कोणतेही काम केले तर ते होईल. परंतु लक्षात ठेव, कठोर परिश्रम, एकाग्रता आणि प्रामाणिकपणा हीच या घड्याळाची शक्ती आहे. टॉमनं ते घड्याळ पटकन घेतलं आणि आपल्या हातात बांधलं आणि एमेलिया साधूबाबांना नमन केलं आणि गुहेतून बाहेर पडून आपल्या शाळेकडे निघाला. आता टॉम खूप आनंदी होता, कारण त्याला एक जादूचं घड्याळ मिळालं होतं, ज्यामुळे त्याला अभ्यासासाठी मदत होणार होती. टॉम शाळेत पोहोचला आणि रॉबर्ट सरांनी शिकवलेला धडा नीट ऐकला आणि नीट समजून सुद्धा घेतला. रॉबर्ट सर म्हणाले, टॉम, तू आज मोठा प्रसन्न दिसतोस. काय आहे ते मला सांग. काहीही नाही सर, असं काही नाही. बरं, आज मी जे शिकवलं आहे ते उद्या लक्षात ठेवून ये आणि जर तू ते आठवून आला नाहीस तर तुझ्या वडिलांना तुझ्या बरोबर घेऊन ये. टॉमनं होकारार्थी मान हलवली आणि घरी आला. तो जेवला आणि वाचण्यासाठी बसला आणि घड्याळाला सांगितलं, ओ जादुई घड्याळ, मला आजचा धडा पाठ करून दे. हे बोलल्यानंतर टॉम आपला धडा पाठ करण्यासाठी बसला आणि इतक्या मनापासून आणि मेहनतीनं वाचन करायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात त्याला तो धडा पूर्ण पाठ झाला आणि तो खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी टॉम सगळ्यात आधी शाळेत पोहोचला. हे पाहून रॉबर्ट सर खूप आनंदी झाले आणि म्हणाले, वा टॉम, आज तू सगळ्यात आधी आलास. आता तुझ्यात खूप सुधारणा होत आहे. चल, काल जो धडा पाठ केलेला तो ऐकव. टॉम म्हणाला. हो सर, मी पूर्ण धडा पाठ केला आहे. टॉमनं संपूर्ण धडा ऐकवला
आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. रॉबर्ट सरांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि टॉम खूप आनंदी झाला आणि मनातल्या मनात महात्मा ऋषींचे आभार मानू लागला. सर म्हणाले, खूप चांगले टॉम, आज तर तू आश्चर्यकारक काम केलं आहे. आज तू संपूर्ण धडाच ऐकवलास. इतका मोठा धडा लक्षात ठेवणे खूप अशक्य होते. आता तू एक बुद्धिमान व्यक्ती बनला आहेस. मला सांग की तू कसं लक्षात ठेवलंस? सर, ही जादुई घड्याळाची कमाल आहे. या जादुई घड्याळाच्या मदतीनं मी धडा पाठ केला. सर म्हणाले, खूप चांगली गोष्ट आहे. नेहमी असंच लक्षात ठेव आणि नेहमी पुढे जात राहा. तेव्हा टॉमचा मित्र जॅक, जो नेहमी टॉमला चिडवायचा, जो शाळेत नेहमी पहिला यायचा, त्याला टॉमचा हेवा वाटू लागला आणि तो टॉमला म्हणाला, टॉम, जरा मलाही सांग, जादुई घड्याळ कसे आहे ते मलाही बघू दे. टॉम जादुई घड्याळ दाखवतो. पण जादुई घड्याळ पाहिल्यानंतर जॅकच्या मनात लोभ निर्माण होतो आणि तो ते घड्याळ मिळवण्याचा मार्ग शोधू लागतो. इकडे शाळेत मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार होती, ज्यामध्ये हॅरी, होड, बॉर्नर, लेनिस, टॉम, जॅक, जॅम इत्यादी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना धावण्यासाठी रांगेत उभा करण्यात आलं. पहिल्यांदा हॅरी लेनियससह टॉम, जॅक, बर्नर आणि शाळेतले सर्व विद्यार्थी पळण्यासाठी उपस्थित होते. टॉमनं त्या घड्याळाला प्रार्थना केली की मला या स्पर्धेत सुद्धा विजयी होऊ दे आणि त्यानं संपूर्ण सामर्थ्यानं मॅरेथॉन मध्ये धावणं सुरू केलं आणि शेवटी जिंकला सुद्धा. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. आता प्रिन्सिपल सर म्हणाले, वा टॉम वा, तू तर कमालच केलीस. तू जॅक लेनिन सारख्या मोठ्या मुलाला हरवून मॅरेथॉन जिंकलीस. शाबास. जेव्हा प्राचार्य सर त्याच्या पालकांना भेटले आणि त्यांच्या मुलाच्या क्षमतेबद्दल त्यांनी पालकांना सांगितलं, तेव्हा त्याचे पालक खूप आनंदी झाले. आता तर टॉमची चर्चा संपूर्ण बेटावर सुरू झाली होती. एके दिवशी टॉम शाळेत जात होता, तेव्हा वाटेत त्याला जॅक आणि त्याचे मित्र भेटले आणि टॉमला म्हणाले, टॉम, मला हे घड्याळ दे. टॉम म्हणाला, नाही, मी माझं घड्याळ कोणालाही देणार नाही. जॅक टॉमच्या हातातून जबरदस्ती घड्याळ खेचून घेतो आणि यामध्ये घड्याळ दगडावर पडून फुटतं. एक क्षणभर असं वाटतं की टॉमनं सर्व काही गमावलं आहे. त्याला खूप वाईट वाटतं आणि रडत रडत तो विचार करू लागतो की मी आधी होतो तसा परत होणार आणि खूप रडायला लागतो आणि रडत रडत शाळेत पोहोचतो. रॉबर्ट सर म्हणाले, टॉम, तू का रडत आहेस? काय झालं? टॉम म्हणाला, सर, माझं जादुई घड्याळ जॅकने तोडलं. ते माझं सगळं काही होतं. आता मी पुन्हा अभ्यास करू शकणार नाही आणि सर्व कामात मागे राहीन. सर म्हणाले, नाही टॉम, जादुई घड्याळ असं काहीच नसतं. खरी जादू तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. जर आपण काही करण्याचा दृढ निश्चय केला आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि कठोर परिश्रमांनी ते काम केलं तर ते काम अवश्य पूर्ण होतं. तीच जादू आणि तीच जादूचं घड्याळ आहे. टॉमला देखील रॉबर्ट सरांचं म्हणणं समजलं आणि त्यानं पुन्हा एकदा परिश्रमपूर्वक अभ्यास करायला सुरुवात केली आणि तो नेहमीच आपल्या शाळेत सर्वात पुढे राहिला. पुढची मजेदार गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.